खूप छान वाटतं. कोणी कोणी असे मेसेज करतात, तुमच्यामुळं आमचा जीव वाचला, तुमच्यामुळं आम्ही ह्या जगामध्ये जगायला शिकलो, किंवा खूप अशी सकारात्मक मला तुम्हीही कमेंट्स करतात आणि त्याच्यामुळं सुद्धा मला सुद्धा काम करण्यासाठी खूप छान वाटतं, उभारी मिळते. आणि आपलं जे हे काही कार्य आहे, डिव्हाइनचं कार्य आहे, तर यामध्ये आपण सर्वजण यामध्ये सहभागी आहोत आणि सर्वजण मिळून हे कार्य आपण पुढे घेऊन जाऊ. आता जसं जसं 1 वर्ष होत आहे तसंच आणखीन पुढेही हे कार्य करण्यामध्ये तुमचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीमागे असू द्या. काय निवडतो, इट्स अ गेम. तर हा गेम आहे, हा गेम इज द रियालिटी. बाकी काही खरं नाही, सगळं गेम आहे. तुम्ही कोणता गेम चूज करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, तो गेम चूज करताय, शिक्षक. हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर उद्या आहे अमावस्या, शुक्रवार आहे, त्याचबरोबर पिठोरी अमावस्या आहे, जी की खूप मोठी अमावस्या आहे. शुक्रवार आहे, महालक्ष्मी मातेचा वार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महालक्ष्मी माता ही 3.5 शक्तीपीठातलं एक मोठं पीठ आहे, शक्तीपीठ आहे. शक्तीची एनर्जी आहे त्यामध्ये. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, नक्कीच ह्या अमावस्येसाठी त्यांच्या जीवनामध्ये नेमके काय एनर्जीज एंटर होत आहेत, तसेच काही ट्रान्सफॉर्मेशनही होत आहे, काही बदलही कलेक्टिव्हच्या जीवनामध्ये होत आहे. जे की सध्याची जी काही करंट सिच्युएशन आहे त्यांची, त्यामधून काही अबंडन्स त्यांच्याकडे येत आहे, काही समृद्धता त्यांच्या जीवनामध्ये येत आहे. तर हा माता महालक्ष्मीचा संदेश तुमच्यासाठी मी आज घेऊन आले आहे. तर नक्कीच आपण सर्वजण कनेक्टेड आहोत माता महालक्ष्मीशी, कारण की आय नो की म्हणजे रीडिंग मी करणार आहे, पण त्या अगोदर मला तर खरं तर सर्वांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. आभार यासाठी मानायचे आहेत की माझा पहिला व्हिडिओ होता तो माता महालक्ष्मीचाच होता, संदेशचा होता, छोटासा व्हिडिओ होता, बट खूप छान तो ग्रो झाला व्हिडिओ, व्हायरलही गेला. आणि त्यानंतर जे काही लोक माझ्याशी कनेक्टेड झाले, जवळपास आता 11 महिने होतील, अजून 1 वर्ष नाही झालं, पण जे जे कोणी कनेक्टेड झाले, सबस्क्रायबर काउंट किती आहे याच्याशी काही देणं घेणं नाहीये, परंतु जे काही लोक माझ्याशी कनेक्टेड झाले ते खूप जास्त प्युअर सोल आहेत अँड हाय व्हायब्रेशनल व्यक्ती आहेत. तर नक्कीच आपल्या चॅनलशी जे कोणी लोक कनेक्टेड झालेले आहेत ते खूप जास्त, त्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे हाय आहे, तसेच त्यांचे विचार जे आहे शुद्ध आहेत. दे आर व्हेरी प्युअर सोल, म्हणजे आपण म्हणू की शुद्ध आत्मा आहेत. तर अशी लोक ह्या चॅनलशी कनेक्टेड झालेली आहेत. कोणी ह्या चॅनलशी कनेक्टेड झाले आहेत तर त्यांची एक विशेष जर्नी सुरू आहे, आध्यात्मिक जर्नी सुरू आहे. तसेच त्यांचा जो मार्ग आहे, पाथ जो आहे सध्याचा, तर तो मोक्षाकडे त्यांना घेऊन जात आहे. लिबरेशन, स्वतंत्रता याकडे त्यांना घेऊन जात आहे. आणि त्यांना घेऊन जाण्यासाठीच डिवाइन एनर्जीने येथे मला पाठवलेलं आहे तुमच्याकडे. तुम्हाला काही, मी मेसेंजर आहे, डिवाइनचे जे काही मेसेज येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे माझं कार्य आहे. परंतु त्यावरती तुम्ही जे काही काम करता, त्यामध्ये तुम्ही जे काही तुमचे स्वतःचे एफर्ट्स टाकता आणि त्यातून तुम्हाला जे काही आउटकम मिळतात, दे आर आउटस्टँडिंग. तर नक्कीच जे कोणी ह्या चॅनलशी निगडीत आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले चांगले बदल होत आहेत. तसे ते मला कमेंट थ्रू किंवा पर्सनल व्हॉट्सअप करून किंवा माझ्याकडून काउन्सिलिंग, रीडिंग घेऊन नक्की कळवत असतात. आणि पेशन्स, आपण नेहमी म्हणतो की लवकर लवकर आमच्या जीवनामध्ये सगळं झालं पाहिजे, परंतु तसं नसतं. ते लवकर लवकर कुठल्याही गोष्टी होत नाही, त्यासाठी पेशन्स ठेवायचा असतो. भलेही तुम्हाला तुमच्या मनासारखी गोष्ट होण्यासाठी काही काळ जावा लागला, काही वेळ जावा लागला, काही तुमचं आयुष्य जे तुम्हाला वाटत असेल आता आमचं वय 30च्या पुढे गेले, आता आमच्या जीवनामध्ये काय चांगले बदल होणार आहेत आणि त्याचा काय उपयोग होणार, तर येथे ह्या ब्रह्मांडामध्ये टाइमलाईनला महत्व नाहीये. तर शेवटपर्यंत तुम्ही, खरं तर हा जो काही टाइम आहे खूप कमी आहे आपल्यासाठी, आणि त्या एवढ्या टाइम मध्ये आपण काय काय करणार आहोत. 25 पर्यंत तर हेच समजत नसतं लोकांना की काय करायचं असतं. आणि त्याच्यानंतर जो काही जे अवेकन सोल असतात ते भरपूर सुरुवातीलाच ह्या गोष्टीमध्ये येतात आणि त्यांची प्रगती करून घेतात. परंतु काही सोल्स जे असतात, ज्यांना धडे घ्यायचे असतात ह्या जीवनाकडून, डिवाइन त्यांना काही मार्ग दाखवत असतो, तर त्यांची जागृती व्हायला उशीर लागतो आणि एका काळानंतर त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस येतो.
सक्सेस कधी येतो याला महत्व नाहीये, परंतु तो सक्सेस येतो त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता हे खूप जास्त महत्वाचं आहे. ह्या जगामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी भरलेली आहे, खूप नकारात्मकता भरलेली आहे, परंतु ह्या नकारात्मकतेला जाळण्यासाठी, दूर करण्यासाठी एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये जसा छोटासा दिवा लावला जातो, जसा दीपक लावला जातो, तसं हे पॉझिटिव्हिटीचं, सकारात्मक ऊर्जेचं कार्य आपलं आहे. महान कार्य आहे. तुम्ही सर्वजण जे आहात ते माझ्याशी मला कनेक्टेड आहात. तुमच्या थ्रू मला जे काही ब्लेसिंग्स, आशीर्वाद मिळतात त्याबद्दल मी खूप जास्त आशीर्वादित आहे. कारण की आफ्टर 5000 सबस्क्रायबरच मी हा व्हिडिओ करणार होते तुमचे आभार मानण्यासाठी, परंतु तेव्हा काही वेळ मिळाला नाही. तुम्हालाही माहिती आहे मी टीचर आहे, तर शाळेतले काही कामं असतात आणि मग नंतर हे आपलं मला तुम्हाला जर सांगायला हे काही हरकत नाही की मला कधी कधी 12 वाजतात एडिटिंग करताना, तर उशिरा व्हिडिओ येतात. परंतु मला माहिती, मला ताई काही फोन करून सांगतात की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, रात्री तुम्ही 11ला टाकता, 11:30ला टाकता, तरी पण आम्ही आवर्जून पाहतो, 12ला टाकले तरी आम्ही आवर्जून पाहतो. तर हे खरंच तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहेत माझ्यावरती. आणि तर नक्कीच मला खूप असे चांगले चांगले रिव्ह्यूज येतात, चांगले चांगले. मी जवळपास आतापर्यंत जवळपास 2-3 हजार लोकांची तर रीडिंग केली असेल, आणि त्यामध्ये माझ्याही लक्षात नाही की त्यांनी नंतर काही लोक कनेक्ट करतात, काही विसरून जातात, परंतु जे काही कनेक्टेड असतात ते खूप छान छान त्यांचे जे काही त्यांच्या जीवनामध्ये चांगलं घडतं ते सुद्धा पाठवतात. एका ताईंचे पैसे गेले होते ते पण त्यांना परत मिळाले. तसेच एका ताई ज्या होत्या पुण्याच्या आहेत त्या, तर त्यांच्या मुलीचा लग्नाचा सुद्धा खूप जास्त इश्यू होता, पण आता त्यांच्या साखरपुडा झालाय, त्यांनी कळवलं, खूप छान वाटलं. तसेच काही काही असेही मेसेजेस येतात की माझ्या डोळ्यात पाणी येतं की तुमच्यामध्ये आम्ही महालक्ष्मी मातेला पाहतो, तुळजाभवानीला पाहतो. तर खरं तर आपण सर्वांमध्येच डिवाइन अंश आहे, आपण त्याचे अंश आहोत म्हणले, आपल्यामध्ये ते सर्व गुण आहेत, सगळ्यांमध्येच ते गुण आहेत, आणि त्यापर्यंतच आपण सर्वजण ह्या एकमेकांना घेऊन आपण पुढे जात आहोत. आणि खरंच कोणी कोणी असे मेसेज करतात, तुमच्यामुळं आमचा जीव वाचला, तुमच्यामुळं आम्ही ह्या जगामध्ये जगायला शिकलो, किंवा खूप असे सकारात्मक मला तुम्हीही कमेंट्स करतात, आणि त्याच्यामुळं सुद्धा मला सुद्धा काम करण्यासाठी खूप छान वाटतं, उभारी मिळते. आणि आपलं जे हे काही कार्य आहे, डिवाइनचं कार्य आहे, तर यामध्ये आपण सर्वजण यामध्ये सहभागी आहोत, आणि सर्वजण मिळून हे कार्य आपण पुढे घेऊन जाऊ. आता जसं जसं 1 वर्ष होत आहे तसंच आणखीन पुढेही हे कार्य करण्यामध्ये तुमचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीमागे असू द्या, तुमच्या ब्लेसिंग्स असू द्या. तसेच जर काही माझं बोलताना कधी कधी एखाद्या वेळेस कोणी कोणी असे मेसेज करतात की आम्ही आता सुसाईड करणार आहोत किंवा काही करणार, मग ते बोलता बोलता मी रागवतेही, तर ते तुमच्या चांगल्यासाठीच असतं. आणि त्यानंतर ते त्यांना कळाल्याच्या नंतर बोलतातही की खूप छान वाटलं, आम्हाला धीर आला, असं वगैरे. तर हे बघा, जीवन आहे हे चालूच असणार आहे, यामध्ये दुःख, संकट हे सुरू असणार आहेत. आपण काय निवडतो, इट्स गेम. तर हा गेम आहे, हा गेम इज द रियालिटी, बाकी काही खरं नाही, सगळं गेम आहे. तुम्ही कोणता गेम चूज करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, तो गेम चूज करताय, शिक्षक व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, एखादं लॉयर व्हायचंय, राजकारणी व्हायचंय, क्रिकेटर व्हायचंय, खेळाडू व्हायचंय, अधिकारी व्हायचंय, किंवा काय व्हायचंय, एखादा साधू संत व्हायचंय, तो पण एक गेमच आहे. तर हा सर्व गेम आहे, आपण कोणता गेम चूज करतो हे महत्वाचं. का तुम्हाला गुन्हेगार व्हायचंय, का तुम्हाला रडत राहायचंय सतत, का कुठला गेम तुम्ही चूज करता यावरती तुमचं पुढील सगळं डिपेंड असतं. खरं तर ब्रह्मांडीय लेवलवरती ड्युएलिटीमध्ये हे सगळं आहे. जेव्हा द्वैत्य आणि अद्वैताची कल्पना येते, अद्वैतामध्ये जेव्हा आपण वननेसमध्ये जातो, त्यावेळेस हे सर्व कनेक्टेड आहे एकमेकांशी. चांगला असल्यामुळे वाईट असल्यामुळे चांगल्याला महत्व आहे, आणि चूक असल्यामुळे बरोबरला महत्व आहे. त्यामुळे आपण कोणत्याच ऊर्जेला येथे वाईट ठरवू शकत नाही, कारण की दोन्ही ऊर्जा ब्रह्मांडीय समतोलासाठी आवश्यक आहे. तर जीवनामध्ये सुख दुःख हे चालू असणार आहे. जर रोजही आपण जर काय म्हणतो पाची पक्वान्न खायला लागलो, तर कधी ना कधी तरी आपल्याला वाटतंच की आपल्याला आज मिरचीचा ठेचा खायला पाहिजे. तसंच आहे जीवन. रोज जरी सुख असलं तरी कधीतरी दुःखही माणसाच्या जीवनात
एक धडा, एक शिकवण घेऊन येत असतं आणि प्रत्येकाच्या जीवनात ते येतच आणि ते डिवाइन आपल्याला ते शिकवत असतं. सो मी खूप जास्त नाही बोलत, मी इतकी ज्ञानी नाहीये, परंतु तुमच्या साठी कधी कधी मेडिटेशन मध्ये सुद्धा काही काही डाउनलोड्स येतात, काही काही संदेश येतात. रोज रोज व्हिडिओ करणं सुद्धा कधी कधी अवघड होऊन जातं, परंतु ते संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. माहिती नाही हजारो लोकांमधून कोणा एकासाठी तो संदेश महत्वाचा असू शकतो, त्यामुळे तो पोहोचवावाच लागतो, कारण की ते डिवाइनचा आदेशच असतो तसा, शिवजींचा आदेश असतो तसा. तर नक्कीच येथे हे सर्व शिवजींच्या कृपेमुळे सुरू आहे, शिवशक्तीच्या आशीर्वादामुळे सुरू आहे, एक त्यांची ऊर्जा आहे. तर नक्कीच येथे जे काही तुम्ही खूप जास्त आशीर्वादित करता, आतापर्यंत जे काही व्हिडिओ आपण केले पाहिले तुम्ही, तर त्यामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप छान ब्लेसिंग्स मला मिळाले. माझ्याकडूनही तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते, तसेच तुमच्याही आशीर्वादामुळे मला मिळते. तर नक्कीच थँक्यू सो मच. ह्या जगामध्ये प्युअर सोलही असतात आणि जसे राक्षस आहेत तसे एंजल्सही असतात, यावरती विश्वास ठेवा. असं नाहीये की सगळेच ह्या जगामध्ये वाईट आहे, असं नाही. काही गोष्टी चांगल्याही घडत आहे आणि आपलं ते कार्य आहे. मदर अर्थला आपण सर्व करत आहोत. आपल्याला ह्या मातृभूमीसाठी म्हणा किंवा या मदर अर्थ, आपली ही पूर्ण पृथ्वीच आपली मदर आहे, त्या आईसाठी आपण काहीतरी कार्य करत आहोत. आणि मला आज खूप छान वाटलं की एका आईचं स्वप्न पूर्ण झालं, तिच्या जीवनामध्ये तिच्या मुलीचं वैवाहिक नातं आहे जे पुढे गेलं. कधी कधी काहींच्या बाबतीमध्ये नेगेटिव्हही येतं आणि तेही खरं होतं, परंतु ते त्यांच्यासाठी चांगलं असतं. आता एका ताई होत्या, त्यांचं मुलीच्या लग्नाचा त्यांचा विचार सुरू होता, बट मलाच कुठेतरी मनात शंका होती की कदाचित हे नाही होणार वर्क, आणि मी तसं बोललेही आणि नाही झालं. एक दिदी होत्या, त्यांचंही होतं की MPSC मध्ये होईल का नाही, तर नाहीच कार्ड आलं, तर नाहीच, डिवाइनचा आदेश होता तसा, नाहीच झालं ते. तर असंही असतं, परंतु त्यातूनही काहीतरी नवीन शिकायचं असतं, त्यातूनही काहीतरी घडायचं असतं. त्यामुळेच हे सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. तर आज काहीच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल घडलेले आहेत. तसेच आपले सर्वांची आई माता महालक्ष्मी यांच्याकडून आज आपल्याला काही संदेश मिळत आहेत. उद्या अमावस्या आहे, त्याच्या आधी काही डाउनलोड्स होत आहेत. मे बी असू शकतं खूप रडायला येत होतं काहींना थोड्या वेळापूर्वी किंवा आजच्या दिवशी, परंतु काही शिफ्ट तुमच्या जीवनामध्ये होत आहे. तर ही रीडिंग बेसिकली तुमच्यासाठी एक गुड लक घेऊन आली आहे, एक गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर ती गुड न्यूज काय आहे, तुमच्या जीवनामध्ये काय चांगले बदल आफ्टर अमावस्या घडत आहे, बिकॉज ऑगस्ट महिना संपत आहे आणि ही एनर्जी ह्या पुढील 8 दिवसांसाठी आपण घेऊया, ती तुमच्या जीवनामध्ये वर्क करणार आहे. तर पाहूया कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे, माता महालक्ष्मी तुम्हाला कुठल्या बाबतीमध्ये काय गायडन्स देत आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तसेच काही प्रश्नही असतात तुमचे, खूप छान छान प्रश्न असतात ते, परंतु त्याच्यासाठी एक Q&A आपण घेऊया एक दिवस. आणि कमेंट मधले सुद्धा जे प्रश्न असतात त्यांच्यासाठी पण घेणार आहे एक दिवस मी, तर तेही आपण घेऊया. तर पाहू आज आपल्याला माता महालक्ष्मीकडून काय आशीर्वाद मिळत आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, माता महालक्ष्मी प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. शिव बाबा प्लीज गाइड मी, शिवजी प्लीज गाइड मी, शिव शक्ति प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. थैंक यू सो मच. लेट्स सी कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. डिवाइन प्लीज गाइड मी. प्लीज गाइड मी, कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे.
गाईड मी कलेक्टिव्ह एनर्जी काय आहे. ओके ठीक. तर बॉटमची एनर्जी आहे किंग ऑफ कप्स. तर ही मेल एनर्जी आलेली आहे, त्याचबरोबर फिमेल एनर्जी किंग ऑफ कप्स अँड क्वीन ऑफ कप्स. तर येथे नक्कीच दिसून येत आहे मॅरेज रिलेटेड काहीतरी विचार तुमचे सुरू आहेत. तसेच एस ऑफ पेंटिकल्स येथे इंडिकेट करत आहे की धनाच्या बाबतीत काही तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येत आहेत. तसेच काही लोकांच्या भावनिक दृष्ट्या जे काही आहेत विचार जे आहेत ते थोडेसे डिप्रेस झालेले आहेत, फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत, किंवा असंही दिसून येत आहे की त्यांच्या कनेक्शनमधून त्यांना तेवढं पाहिजे तेवढं आउटपुट मिळालेलं नाहीये आणि ते आता खूप जास्त स्वतःला थकलेले हारलेले समजत आहेत. बिकॉज हे कार्ड सुद्धा 9 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे. 9 नंबर इट्स व्हेरी इंडिकेटिंग हिअर बिकॉज हे पेज ऑफ सॉर्ड्सचं कार्ड म्हणजे असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला संताप होत आहे, चिडचिड होत आहे, भांडणं होत आहेत आणि ते होणारच आहेत बिकॉज हे मंगळाचं वर्ष आहे. हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते, 2025 लागलं तसं सांगते. ह्या वर्षामध्ये भांडणं वादविवाद इट्स कॉमन. तर ह्याचा तुम्ही विचार करू नका, कारण की येथे दिसून येत आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही डिप्रेस होत आहात, चिडचिड होत आहे तुमची आणि काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मे बी असू शकतं मागील काही गोष्टींचा विचार खूप जास्त करत आहात आणि त्यामुळे सुद्धा चिडचिड होत आहे असंही येथे दिसून येत आहे. तर नक्कीच काहींच्या बाबतीमध्ये त्यांच्यातील जी काही एनर्जी आहे इट्स व्हेरी इनोसंट. लोकांसाठी खूप कार्य करता, दुसऱ्यांसाठी सतत काही ना काहीतरी देत असतात, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा यासाठी कार्य करत असतात, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे. वैवाहिक नात्याच्या संदर्भात असू शकतं काहींच्या जीवनामध्ये काही स्ट्रगल आहे, फॅमिलीच्या रिलेटेड काही इश्यू आहेत, घरातील हजबंड सपोर्ट करत नाहीत किंवा वाईफच्या रिगार्डिंग काही क्वेश्चन आहेत. तसेच असंही दिसून येते वैवाहिक जीवनामध्ये खूप जास्त स्ट्रगल अँड आपल्याला मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप जास्त कन्फ्युजन आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा मॅरेजच्या रिलेटेड कन्फ्युजन आहे. आमच्या मुलीचं लग्न ठरले तर त्यांच्या जीवनामध्ये पुढचं सगळं व्यवस्थित होईल का, तर या संदर्भातही काही क्वेश्चन्स येत आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे द चॅरियटचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे शिवशक्तीची ऊर्जा आहे. तर नक्कीच मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये खूप जास्त विचार जे आहेत पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह होत आहे. मागील काही गोष्टी घडल्या तर त्याचाही विचार होत आहे. काही लोकांनी तुम्हाला फसवलेलं आहे, काही लोकांनी तुमच्या पाठीमागून वार केलेला आहे असंही येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे जी तुमची एनर्जी आहे ती मे बी सध्या दिसून येत आहे गुड कम्युनिकेशन नाहीये, सुसंवाद नाहीये नात्यामध्ये असंही येथे दिसून येत आहे. तसेच काहींच्या बाबतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी स्ट्रगल करत आहात, आर्थिक समृद्धता नाही आहे, भावनिक दृष्ट्या रिजेक्शन फील करत आहात, जे पाहिजे ते मिळत नाहीये असंही येथे दिसून येत आहे. एक नाही तर अनेक वार तुमच्यावरती झालेले आहेत असं दिसून येतं. एकदा नाही, दोनदा नाही, 10 तुमच्यावरती वार करण्यात आलेले आहे. दुःख तुम्ही खूप जास्त पाहिलेलं आहे आणि आता संपतो की काय अशा प्रकारची काहींची ऊर्जा येथे दिसून येत आहे. डिवाइन एनर्जीला खूप जास्त तुम्ही मदतीचा हात मागत आहात, स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहात दिसून येत आहे. हे जे काही कार्ड येथे इंडिकेट करत आहे दोन्ही मध्ये तुम्ही स्वतःला अडकल्यासारखं समजत आहात. मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये आध्यात्मिक जीवनाकडेही ओढा आहे, तसेच भौतिक जीवनामधूनही पाय निघत नाहीये अशाही प्रकारची एनर्जी आहे. तसंच असंही वाटतंय तुम्हाला की आमच्या भौतिक जीवनामध्ये काही चांगलं घडत नाहीये, मग आध्यात्मिक जीवनामध्ये कसं जायचं, तर याही बाबतीमध्ये शंका कुशंका तुमच्या मनामध्ये दिसून येत आहे. तर नक्कीच सध्या तुम्ही आधार घेत आहात स्पिरिच्युअलिटीचा, स्पिरिच्युअलिटीमध्ये जात आहात. पूजा अर्चना, ध्यान, मेडिटेशन, योगा, प्राणायाम यासारख्या गोष्टींकडे तुमचा ओढा वाढलेला आहे. मंत्राचंट, तसे काही धार्मिक विधी करत आहात, पूजा करत आहात, एखाद्या मांत्रिकाकडून म्हणा किंवा भावनाकडून म्हणा किंवा एखाद्या साधू संताकडून
तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड होत आहात अशी एनर्जी येथे दिसून येत आहे. धनाच्या बाबतीमध्ये काही विवंचना आहेत, काही दुःख त्रास आहे, काही सध्या खूप गरिबी किंवा लाचारी आहे अशाही प्रकारची येथे सिच्युएशन दिसून येत आहे. तर पाहूया या बाबतीमध्ये इम्प्रूव्हमेंट काय होत आहे, तसेच माता महालक्ष्मी तुम्हाला यातून काय मेसेजेस देत आहेत ते आपण पाहूया. तसेच जे काही वैवाहिक रिलेशनशिप मध्ये अडचणी येत आहे तर त्या संदर्भात काय गायडन्स तुम्हाला मिळतंय तेही आपण कव्हर करत आहोत. लेट्स सी. जय माता महालक्ष्मी. तर ह्या रिडिंगला कनेक्ट होण्यासाठी लाईक करा. जय माता महालक्ष्मी म्हणून कमेंटही करायची आहे तुम्हाला. तसेच तुमची जी कोणी कुलदेवी आहे त्या नावानेही तुम्ही कमेंट करू शकता, कारण की येथे कुलदेवतेची सुद्धा एनर्जी आपल्याला जाणवत आहे. कुलदेवीही तुमच्याशी कनेक्टेड आहेत. तर पाहूया तुम्हाला काय गायडन्स मिळतंय आज. One more message. Okay, 2. ओके. तर बॉटमची एनर्जी 7 ऑफ पेंटिकल्सच्या. मे बी मागील 7 वर्षापासून जीवनामध्ये खूप जास्त अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, लोन आहे, कर्ज आहे, कुणाचे तरी पैसे घेतलेले आहेत ते परत द्यायचे आहेत, या बाबतीमध्ये विचार सुरू आहे. तर नक्कीच आर्थिक अडचणी खूप जास्त येथे इंडिकेट होत आहे. लेट्स सी. मे बी आर्थिकच अडचणी असतील असं नाही, काही जबाबदाऱ्याही आहेत किंवा काही हेल्थ इश्यू सुद्धा असू शकतात, त्याही बाबतीमध्ये घरातील लोकांच्या जबाबदाऱ्या आहेत असंही येथे इंडिकेट होत आहे. तर माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू मिळत आहे. 2 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड इंडिकेट करत आहे ही जी काही अमावस्या आहे मे बी त्याच्या अगोदर तुम्हाला काही फिलिंग जी आहे नेगेटिव्ह होत आहे, नेगेटिव्हिटी तुम्हाला जाणवत आहे, नकारात्मकता तुम्हाला जाणवत आहे की माहिती नाही माझ्या जीवनामध्ये पुढे काय होईल, माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल का. तर नक्कीच हे 2 कार्ड येथे इंडिकेट करत आहे. 4 ऑफ वॉन्ड्स अँड द सनचं कार्ड इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येत आहे, पॉझिटिव्हिटी येत आहे, धनाच्या बाबतीची जी चिंता होती ती दूर होत आहे. किंग ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे की फक्त तुम्हाला माता महालक्ष्मीचाच नाही तर नारायणांचाही आशीर्वाद मिळत आहे, लक्ष्मी नारायणांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे धनाच्या संदर्भातली जी काही अडचण आहे, जी काही चिंता आहे ती पुढील 4 महिन्याच्या नंतर येथे आपल्याला त्यामध्ये बदल होताना दिसून येत आहे, पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. पुढील 1 वर्षामध्ये खूप जास्त सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत आहे, समृद्धता तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. जय लक्ष्मी नारायण म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तर ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे येत आहे. एक गुड कम्युनिकेशन, मे बी एखादी ऑफर तुमच्याकडे येत आहे, बिझनेसच्या रिलेटेड, विवाहाच्या रिलेटेड किंवा जॉबशी रिलेटेड, म्हणजे धनाच्या बाबतीमध्ये एखादी न्यूज तुम्हाला येऊ शकते, अडकलेला जो तुमचा पैसा होता तो पुन्हा येऊ शकतो. तर बघत जा माझे व्हिडिओ, कारण की मागे 3 आठवड्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की खूप जास्त धनवर्षा होत आहे आणि नक्कीच त्यानंतरच हे बघा चमत्कार होतात, परंतु त्यावरती आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जसं की मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की धनवर्षा होत आहे आणि त्यानंतर ते कोल्हापूरमधलं एक गाव आहे कसबा बीडमध्ये, तर तेथे सोन्याचा पाऊस झाला. म्हणजे माझ्यामुळे झाला असं नाही म्हणत मी, बट चमत्कार होतात, याकडे तुम्ही लक्ष द्या आणि पॉझिटिव्ह चेंजेस होतात, सकारात्मकता होते. जसे नेगेटिव्ह फोर्सेस कार्यरत आहे तशा सकारात्मक ऊर्जाही कार्यरत आहे आणि त्यांना कमी लेखण्याचं काही कारण नाही. जरी हा कलियुग असला तरी नामजपाचा महिमा खूप मोठा आहे, तो तुम्ही करत आहात, सतत नामजप करत आहात, स्वामींचं करत आहात, दत्तात्रयांचं करत आहात,
शिवजींचं करत आहात, माता कालीचं करत आहात, कुणाचंही करत आहात, परंतु ती एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे जी ब्रह्मांडापर्यंत जात आहे. आपला प्रत्येक विचार ब्रह्मांडापर्यंत जातो, याकडे लक्ष द्या. तर येथे तुम्ही कमी नाही आहात कशामध्येच. तुमच्याकडे सर्व प्रकारच्या समृद्धता येत आहे. 5 द हेरोफंटचं कार्ड इंडिकेट करत आहे ऍक्शन काहीतरी घेत आहात तुम्ही. डिवाइन एनर्जीशी कनेक्टेड आहात. सो डिवाइन एनर्जी तुमच्या जीवनामध्ये ऍक्शन घेत आहे. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या खजान्याची चावी मिळत आहे. तर हे काही साधारण कार्ड नाहीये द हिरोपंटचं. तर नक्कीच तुमच्या जीवनाचे तुम्ही हिरो आहात, हिरोईन आहात. तर नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये तुमचा रुतबा वाढताना दिसून येत आहे, प्रतिष्ठा वाढताना दिसून येत आहे. एक प्रकारे क्राऊन तुम्हाला मिळत आहे, मुकुट तुमच्यावरती सजत आहे. एखादं पद मिळू शकतं चांगलं, एखादी पोस्ट मिळू शकते. सो क्लायमेट दिस रिडिंग. तर नक्कीच काही लोकांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी असू शकतात की एखाद्या चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते, ट्रान्सफर होऊ शकते, जॉबमध्ये सक्सेस मिळू शकतं. डिवाइन एनर्जीशी ते कनेक्टेड आहेत. सो ब्रह्मांडाकडून काही संदेश मिळत असतात, संकेत मिळत असतात. स्वप्नामध्ये फ्युचर दिसत असेल, स्वप्नामध्ये फक्त पास्टच दिसतं, भूतकाळच दिसतो असं नसतं, फ्युचरही आपल्याला दिसत असतं. कारण झोपल्याच्या नंतर स्वप्नामध्ये आपलं जे काय असतं, आपण ह्या टाइमलाईन मध्ये नसतो, आपण वेगळ्याच जगामध्ये असतो. त्यामुळे त्याविषयी मी नंतर बोलते एकदा. तर स्वप्नामध्ये आपल्याला फ्युचरही दिसत असतं. तर वटलेलं जे झाड होतं, वृक्ष जी झाड होतं, त्याला पालवी फुटताना दिसून येते, पल्लवित होत आहे तुमच्या आशा. मे बी काहींनी सगळं सोडून दिलं होतं की नाही माझ्या जीवनामध्ये, असे कमेंटही येतात की आमच्या जीवनामध्ये काहीच बदल होत नाही. हे बघा, विश्वास ठेवा, कधी ना कधीतरी पॉझिटिव्ह बदल होतीलच. आणि जसं तुम्ही ट्रस्ट ठेवता तशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतात. काही लोक म्हणतात नाही आमच्या जीवनामध्ये नाही घडत, कारण की तुम्ही तो विश्वासच ठेवत नाही डिवाइन. कधी ना कधीतरी, जरी 1 वर्षांनी हो, 2 वर्षांनी हो, परंतु सकारात्मक बदल तर होतच आहेत ना तुमच्या जीवनामध्ये. तर जरी हे तुमचं वृक्ष झालेलं झाड होतं तर त्याला पालवी फुटत आहे. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये ज्या आशा आहेत त्या पल्लवित करत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. भविष्यामध्ये बिझनेस रिलेटेड सक्सेसफुल एनर्जी आहे. काही इतर लोकांशी मिळून तुम्ही काही कार्य करताना येथे दिसून येत आहे. एकमेकांशी मिळून, म्हणजे त्यामध्ये एकटे नसणार आहात तुम्ही, कुणीतरी अजूनही तुमच्या बरोबर असणार आहे जे तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला मदत करेल. सो हे बिझनेसच्या रिलेटेड आहे, समाजसेवेशी रिलेटेड आहे. काही समाजसेवाही तुमच्या हातून घडताना येथे दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. लेट्स सी. वरचं कार्ड आहे. सो प्रेम जीवनामध्ये सुद्धा खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मकता येत आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या जे काही नात्यासंबंधित तक्रारी होत्या की नाही आमचं नातं वर्क होत नाही, आमचे पर्सन येतच नाही, आमच्याशी बोलतच नाही, तर खूप लोकांचे असे कमेंट येतात किंवा पर्सनल रिडिंगसाठी येतात की माझ्याशी ती बोलतच नाही किंवा आमचं काही कॉन्टॅक्टच नाही. तर आता यामध्ये बदल होताना दिसून येत आहे. सो ऍक्शन तुम्ही घेताना दिसून येत आहात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मधून जरा बाहेर पडा. तुमची जी विश आहे ती पूर्ण होणार आहे, बट त्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो. माता महालक्ष्मीने तुम्हाला इथे आशीर्वादित केलेलं आहे. सो त्यांची ब्लेसिंग स्वीकारण्यासाठी नक्की जय माता महालक्ष्मी, लक्ष्मी नारायण म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे. धन वर्षा होत आहे तुमच्यावरती, तुमची विश फुलफिलमेंट होत आहे. सो हे कार्ड विश फुलफिलमेंटचं आहे, तर तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होत आहे. माँ दुर्गाचाही तुम्हाला आशीर्वाद लाभत आहे. स्ट्रेंथ तुम्हाला प्रदान केली जात आहे. पुढील लढाईसाठी तुम्हाला तयार केलं जात आहे. भविष्याकडे तुम्ही पाहत आहात, नेगेटिव्ह होऊन पाहू नका. सो पॉझिटिव्हच काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहे. सक्सेसफुल एनर्जी आफ्टर 6 मंथ. मी सांगितलं 4 महिन्याच्या नंतरच पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होणार आहे. 6 मंथ नंतर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. सो पाहूया एंजल्स आपल्याला यामध्ये काय गाईड करतात. मे बी असू शकतं काहींच्या ज्या काही वैवाहिक नात्यांमध्ये अडचणी आहेत तर त्या एकमेकांना माफ न केल्यामुळे आहेत. तर काही चुकलं असेल त्यांचं असो तुमचं असो तर माफ करा त्यांना, किंवा ते तुम्हाला माफ करतील.
असं एंजल्स तुम्हाला सांगत आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग. ओके, तर एंजल्स मी जसं तुम्हाला सांगितलं की 1 वर्षानंतर बदल होत आहेत. अ इयर फ्रॉम नाऊ म्हणजे आजपासून पुढील 1 वर्षामध्ये खूप जास्त समृद्ध व्यक्ती तुम्ही होत आहात. सो क्लायमेट डिसिडिंग आणि एंजल्स ही तुम्हाला तेच सांगत आहे की ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा. तुमच्याकडे खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मक बदल होत आहेत, धनवर्षा तुमच्यावरती होत आहे, पैसा येत आहे. सो मार्क माय वर्ड्स. काहींच्या बाबतीमध्ये विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स, काहींच्या बाबतीमध्ये पुढील काही महिन्यामध्येच हे बदल यायला सुरुवात होणार आहे. मी सांगितलं 4 महिन्याच्या नंतर पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये नकारात्मक विचारांसाठी एंजल्स तुम्हाला नो असं सांगत आहे. नकारात्मक विचार करू नका, नेगेटिव्हिटीकडे जाऊ नका, पॉझिटिव्हिटीकडेच तुम्हाला जायचं आहे. येस, सक्सेस येत आहे, सक्सेसफुल एनर्जी आहे. सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. माता महालक्ष्मी म्हणून लगेच कमेंट करा. सक्सेसफुल एनर्जी आहे, खूप सक्सेसफुल एनर्जी आहे. सो ग्रॅब दिस एनर्जी, लाईक करा जो ही एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे. नो नीड टू वरी. सो काळजी करू नका. तुम्ही जर सध्या काळजी करत आहात, विचार तुमचे खूप जास्त आहेत, कसं होईल, काय होईल माहिती नाही, का होत आहे, कधी होईल, काळजी करू नका. एंजल्स तुम्हाला सांगत आहे काळजी करू नका. नो नीड टू वरी. काही प्रश्न असतील तुमचे तर त्यामध्ये आस्क युअर एंजल्स. रिकन्सिडर होत आहेत, काही गोष्टी पुन्हा येत आहेत तुमच्या जीवनामध्ये. जर अडचण असेल, काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील, तुमच्या एंजल्सला विचारा. तुम्हाला माहिती नसतील तुमचे एंजल्स कोण आहे तर मेडिटेशन मध्ये बसा, नक्कीच तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. इन द नियर फ्युचर काही पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मक बदल येत आहेत. लेट्स सी काय बदल येत आहेत, कशाच्या बाबतीमध्ये एंजल्स बदल होत आहेत. सक्सेस तर आहेच आहे. काहींच्या बाबतीमध्ये काहीतरी दिवसांपासून तुम्ही खूप वाट पाहत आहात, त्यामध्ये बदल होत आहेत. Last message, please, angels. One last message, please. ओके, देयर इज समथिंग बेटर. नक्कीच काहीतरी चांगलं तुमच्याकडे येत आहे. खूप विचार करून तुम्हाला हा मेसेज एंजल्सने दिलेला आहे. देयर इज समथिंग बेटर. तिकडे खूप काहीतरी चांगलं तुमच्याकडे आहे, चांगलं घडत आहे. अँड बॉटमची एनर्जी काय आहे आपल्याला, रिमेन पॉझिटिव्ह. तर तुम्हाला हे पॉझिटिव्हलीच घ्यायचं आहे, पॉझिटिव्हच राहायचं आहे, सकारात्मकच विचार करायचे आहे. तुमच्याकडे सकारात्मकता येत आहे. जसे तुम्ही विचार ब्रह्मांडाकडे वरती पाठवता तसेच तुमच्याकडे ते रिटर्नही येतात. लेट्स सी सम युनिवर्स मेसेजेस फॉर यू. आय नो रीडिंग थोडी मोठी होत आहे. युनिवर्स प्लीज गाईड. ओके, क्रिएटिव्ह मोड मध्ये जात आहात, क्रिएटर होत आहात, तुमच्यातील क्रिएटिव्हिटी बाहेर येत आहे. यू आर द क्रिएटर. सो टॅपिंग टू क्रिएटर मोड. सो 3D मध्ये राहू नका, 5D मध्ये एंटर होत आहात. इथून पुढची एनर्जी तुमची 5D ची असणार आहे. 3D मेंटॅलिटी मधून बाहेर येत आहात. सो नक्की सेलिब्रेशन येत आहे. सेलिब्रेशन कशाच्या संदर्भात येत आहे तर दुःख, यातना, संकट जे होते, ज्यामुळे तुम्ही अडचणीत होतात, खूप त्रास होत होता तुम्हाला, तर यासाठी तुम्हाला मेसेज आहे की ही जी काही तुमची एनर्जी आहे त्यामध्ये बदल होऊन सेलिब्रेशन तुमच्याकडे येत आहे. आणि काही ऍडव्हेंचरस गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. काही साहसी कार्य करताना तुम्ही दिसून येत आहे. तर ते तरी साहसी कार्य तुम्ही करत आहात. गिल्टच्या एनर्जीमधून बाहेर या. गिल्टच्या एनर्जीमधून तुम्हाला युनिव्हर्स सुद्धा आता ठेवणार नाहीये. तुम्ही पाहिजे तरी राहू शकणार नाहीये. लेट गो करा काही गोष्टींना. आता तुम्ही केलेलंच आहे, आता त्या लेट गोला सुद्धा लेट गो करा. कारण की काहीचं कसं असतं, मी सोडून दिले. आता हा पण विचार सोडून द्या की तुम्ही सोडून दिले म्हणून. थोडंसं मिस्टिकल आहे बट समजून घ्या. तर गायडन्स घ्या कोणाचाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर गायडन्स घ्या. यासाठी युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला गायडन्सची गरज आहे, तर तुम्ही गायडन्स नक्की घ्या.
ओके, बियॉन्ड इल्युजन काही गोष्टी आहेत. थर्ड आय चक्र ओपन झालेला आहे तुमचा. काही गोष्टी तुम्हाला खूप अशा वेगळ्या दिसत आहेत. आणि सक्सेस, येस सक्सेस. तर सक्सेस अँड बियॉन्ड इल्युजन मीन्स थर्ड आय चक्र ओपन होत आहे, म्हणजे आज्ञा चक्र तुमचं ओपन होत आहे. आणि सक्सेस तुमच्याकडे. तर सक्सेसचे किती कार्ड आले? सो सक्सेस तुमच्याकडे येत आहे. सो आणखीन काय पाहिजे? तर ह्या रिडिंग थ्रू, ही रिडिंग इट्स नॉट नॉर्मल रिडिंग. आय डोंट थिंक सो की असे कार्ड प्रत्येक रिडिंगमध्ये येतात, कारण की इट्स अ व्हेरी रेअर कार्ड. अँड आपल्याला दिसून येते सक्सेस सक्सेस सक्सेस. सो यशस्वीता तुमच्याकडे येत आहे. ही रिडिंग जी आहे ती गुड लक आहे तुमच्यासाठी. तर नक्की ह्याला तुम्हाला स्वीकारायचं आहे. एक खूप छान तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ओ माय गॉड, कार्ड खाली पडले. सो ते फायटिंगचं कार्ड आहे. अबंडन्स, समृद्धता येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग अँड ट्रॅव्हलिंग समथिंग. काहींच्या बाबतीमध्ये काही प्रवास तुम्ही करत आहात, ॲब्रॉडला जात आहात किंवा ट्रान्सफॉर्मेशन, ही तुमच्याच आतली जर्नी कदाचित असू शकते. इनर वर्कची जर्नी तुमची सुरू होत आहे. आतील प्रवास म्हणतो आपण, तो अंतर्मनाचा प्रवास, तो करताना तुम्ही दिसत आहात. त्यामधून तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन मिळत आहे. काही गोष्टी बदल होत आहे. चांगला बदल तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर ही अमावस्या तुमच्यातील थर्ड आय चक्र ओपन करत आहे. मॅच्युरिटी येत आहे. इनर तुमचं जे व्हॉइस आहे तो तुम्हाला ऐकू येणार आहे. अंतर्ज्ञान प्राप्त होत आहे. एक नैतिकता तुमच्यामध्ये येत आहे. रिपनेसचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की चांगल्या गोष्टींची फळं, चांगल्या कर्मांची फळं तुम्हाला मिळत आहे. नो नथिंगनेस मीन्स तुम्ही ह्या स्टेटपर्यंत जाणार आहात. ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे त्यातून तुम्ही बाहेर पडताना दिसून येत आहात. कॉन्शियसनेस लेवल तुमची वाढताना आपल्याला दिसून येत आहे. तर हे सर्व जी काही रिडिंग होती ती तुमच्यासाठी एक गुड लक होतं. तर ह्या सर्व मेसेजेसला ॲक्सेप्ट करा. जय माता महालक्ष्मी म्हणून कमेंट करा. अँड तसेच शुक्रवार आहे, अमावस्या आहे. तर पित्र जे आहेत ते तुमचे, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांची सुद्धा एक रिडिंग आपण उद्या घेऊया. त्यांचे पण आपण काही मेसेजेस उद्या घेऊया. परंतु त्यांच्या शांतीसाठी सुद्धा काही कार्य करण्याची गरज आहे. तर ह्या पित्रांच्या विषयी आपण उद्याच्याला एक रिडिंग घेत आहोत, कारण ही अमावस्या 2 दिवस आहे. तर सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. अँड असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ह्या आपल्या हे जे काही कार्य सुरू आहे यामध्ये मला तुम्हा सर्वांचा सहभाग हवा आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वादही हवे आहेत. तसेच तुमचे जे काही प्रश्न आहेत तर त्याचेही उत्तरं पुढील रिडिंगमध्ये आपण देऊया. तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. आणि ज्यांना पर्सनल रिडिंग हवे आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहे, कारण की तुम्हाला गायडन्स घ्या असं सुद्धा गायडन्स युनिव्हर्सनी दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच. असेच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल येत राहो. तुम्ही सकारात्मक विचारामध्ये राहा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह चेंजेस होतील. सो यावरती ट्रस्ट ठेवायचा आहे. थँक्यू सो मच.